राज्यातील 17 लाख सरकारी कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर जात आहेत। 17 मार्चच्या संप नोटिसीला शासनाकडून कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही। त्यामुळे शासकीय कर्मचाऱ्यांसह निमशासकीय मंडळ, महामंडळ, कर्मचारी, अनुदानित शाळांचे शिक्षक हे संपावर असतील। राज्य सरकारी, निमसरकारी कर्मचारी, मध्यवर्ती संघटना संपावर ठाम आहेत। नवी पेन्शनसह विविध 17 मागण्या आहेत आणि या मागण्या प्रलंबित आहेत। याकरता कर्मचाऱ्यांचं हे संपाचं हत्यार आहे। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी चेतन ननावरे यांच्याकडून। चेतन, अनेकदा विनवणी करण्यात आली, निवेदनं सादर केली, तरी देखील ठोस काही हाती लागत नाहीये असं म्हटल्यावर आज राज्यातील 17 लाख कर्मचारी संपाचा हत्यार उपसत आहेत। निश्चितच लागवी, कारण 2 वर्षांपूर्वी अशाच प्रकारे एक बेमुदत संप आहे तो राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी केलेला होता आणि त्यानंतर नागपूर अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुधारित पेन्शन योजना लागू करण्याचं आश्वासन दिलेलं होतं। असा निर्णय झाला, मात्र 1 मार्च 2024 पासून ही योजना जरी लागू झाली असली, सुधारित निवृत्ती वेतन योजना, तरी त्याची अंमलबजावणी होत नसल्याचा आरोप आहे तो मध्यवर्ती संघटनेने केलेला आहे। आणि म्हणूनच गेल्या 1.5 वर्षांमध्ये जेवढे कर्मचारी निवृत्त झालेले आहेत त्यांना या सुधारित पेन्शन योजनेचा लाभ मिळत नसल्याने हा आक्रोश आहे। आणि म्हणूनच सातत्याने निवेदनं देऊन, बैठका घेऊनही जर या निर्णयाची अंमलबजावणी होणार नसेल तर बेमुदत संपाची नोटीस आहे ती 17 मार्च रोजी मध्यवर्ती संघटनेने दिलेली होती। मात्र एका महिन्यामध्ये कुठलीही बैठक न घेतल्यामुळे आजपासून संपावर उतरण्याचा निर्णय आहे तो घेतलेला आहे। इतकंच नाही तर याशिवाय इतर 17 मागण्या आहेत, ज्यामध्ये मग रिक्त पदं भरण्याची मागणी असेल, चतुर्थ श्रेणी कर्मचारी आणि वाहन चालकांची भरती असेल, किंवा निवृत्तीचे वय आहे शासकीय कर्मचाऱ्यांचे 60 वर्ष करा ही प्रमुख मागणी असेल। या सर्व मागण्यांसाठी आता सरकारी कर्मचाऱ्यांसहित अनुदानित शाळांचे शिक्षक असतील किंवा एकूणच सर्व महामंडळ आणि मंडळांचे कर्मचारी असतील ते संपावर जातील। परिणामी आता नुकत्याच परिषद संपलेल्या आहेत। शिक्षकांच्या संपामुळे विद्यार्थ्यांच्या निकालावरती देखील याचा परिणाम होऊ शकतो। लागवी चेतन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूण सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।